नवीन क्लायंट माझ्याकडे आला होता. त्याला आमची सगळी चर्चा झाली आणि मी त्याला 2 फंड्स सांगितले आणि सांगितलं की आपण यामध्ये इन्व्हेस्ट करू. तर तो मला म्हणला की काही नाही, मी उद्या तुम्हाला कळवतो. मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. तो दुसऱ्या दिवशी परत आला आणि तो मला म्हणला की मी गुगलवर सर्च केलं आणि तुम्ही जे 2 फंड्स सांगितलेत ते फंड्स बेस्ट परफॉर्मिंग म्युच्युअल फंड इन 2024 असे बघितले तर त्या फंडची नावं त्यात येत नाहीत, दुसरेच फंड आहेत. तर मग कसं काय करायचं? तर मग मी त्याला हे सांगितलं की तू आता एक काम कर की तू हे चेक कर की बेस्ट म्युच्युअल फंड इन 2034. तर त्यांनी काही उत्तर दिलं नाही गुगलनी. त्याला सांगितलं की बेस्ट म्युच्युअल फंड इन 2034 हे फक्त हर्षद शाह सांगू शकतो. मग तो म्हणला काय चान्सेस आहेत? तर मी त्याला सांगितलं की ऍक्च्युअल कंडिशन अशी आहे की 2024 मध्ये बेस्ट म्युच्युअल फंडने कुणाला पैसे जास्त मिळवून दिले तर ज्याने 2014 मध्ये इन्व्हेस्ट केले त्याच्यासाठी. तीच कंडिशन 2034 मध्ये बेस्ट परफॉर्मन्स करणारा जो फंड असेल त्याला तो फायदा कुणाला झालेला असेल तर ज्यांनी 2024 मध्ये इन्व्हेस्ट केले असेल. आणि ते मी आता तुला ह्यासाठी सांगतोय की गॅरंटी माझीही नाहीये की 2034 मध्ये मी सांगितलेलाच फंड परफॉर्म करेल, कारण लाईफ आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्ही गोष्टी प्रोबॅबिलिटी आणि पॉसिबिलिटीवर काम करतात. त्यामुळे तू म्हणतोस ते मान्य आहे की मी सांगितलेलाच फंड 2034 मध्ये बेस्ट परफॉर्मिंग फंड असेल ह्याची गॅरंटी काहीच नाही. पण हे नीट लक्षात घे की पुढच्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली 100 रन काढेल याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. त्याच बाबतीत जर ऋषभ पंत असेल तर त्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे. सेम थिंग इथं आहे की माझी आणि तुझ्या बाबतीतली मी जे काही म्हणतोय की 2034 मध्ये हा फंड परफॉर्म करेल याची माझी प्रोबॅबिलिटी 80% 90% असेल तर तू जो फंड परफॉर्म करेल असं मला म्हणत असशील त्याची प्रोबॅबिलिटी 40% 50% असेल. आणि हे का? तर मी गेले 20 वर्षाचा या फील्डमधला अनुभव आणि त्याच्यामध्ये त्या फंड्सची काढलेली सगळी माहिती की तो फंड कुठं इन्व्हेस्ट करतोय, त्याचा अल्फा काय, त्याचा एक्सपेन्स रेशो काय, त्यांनी बीटा काय, त्याची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटर्जी काय, तो फंड मॅनेजर काम कसं करतो, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभवातनं मी तुला हा फंड सिलेक्ट करायला सांगितलेला असतो. गॅरंटी कुठंच नाहीये, कारण ही प्रोबॅबिलिटी आणि पॉसिबिलिटी आहे. पण माझी प्रोबॅबिलिटी थोडीशी जास्त आहे म्हणून तुला मी हा फंड रेकमेंड करतोय. आणि हे सगळी चर्चा आमची झाल्यानंतर त्यांनी मी जे सांगितलं त्या पद्धतीने ती इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याचा आउटपुट चांगला नक्कीच येणार आहे, मला खात्री आहे. कारण जी मागच्या 2017 मध्ये ज्यांनी इन्व्हेस्ट केली होती माझं ही चर्चा ऐकल्यानंतर त्यांना माझी प्रोबॅबिलिटीचे रिटर्न्स चांगले दिसलेत, हे त्यांच्या अनुभवातनं सिद्ध झालेलं आहे. थँक्यू.